रायगडावरील वाघा कुत्र्याच्या समाधीवरनं संभाजी ब्रिगेडला पुणे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीजवळील वाघ्याचा पुतळा 31 डिसेंबरपर्यंत काढून टाकावा अशी मागणी संभाजी राजे यांनी केलेली होती। या मागणीला संभाजी ब्रिगेडांनी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्यामुळेच कोरेगाव पार्क पोलीस आणि रायगड पोलिसांनी सौरभ खेडेकर यांना नोटीस पाठवली आहे। वाघ्या कुत्र्याची समाधी संभाजी ब्रिगेडकडनं काढून टाकणारा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। याची गंभीर दखल ही पोलिसांनी घेतली आहे आणि कुठलीही कायदा व्यवस्था बिघडू नये यासाठी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांना कारवाईची नोटीस पोलिसांनी दिली आहे। अधिक माहिती घेऊयात, रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, जसं की आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे जी रायगडावरती आहे त्याच्यावरनं पुन्हा एकदा जवळपास 10 ते 12 वर्षांनंतर पुन्हा तो वाद पेटलेला होता। त्याच्यावरती अनेकदा पत्रकार परिषद देखील त्या समाजाने घेतलेली होती। काही इतिहासकार देखील होते ज्यांनी पुरावा दाखवला की काही जर्मन पुस्तकात याचे पुरावे आहेत। तर पुन्हा एकदा या वादाची ठिणगी पडू नये म्हणून पोलिसांनी एक पत्र लिहिलेलं आहे सौरभ खेडेकर यांना आणि त्यांनी त्याच्यात असं म्हटलेलं आहे की कुठलीही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हे पत्र देण्यात आलेलं आहे आणि ह्याचं गंभीर दखल रायगड पोलिसांनी घेतलेलं आहे आणि त्यासोबत कोरेगाव पार्क पोलिसांनी देखील घेतलेलं आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी जवळचं जे वाघ्याचा जो पुतळा आहे ते काढून टाकण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंतची मुदत दिलेली होती, परंतु त्याच्यावरनं वारंवार वादाची ठिणगी पडू लागली होती। त्यामुळेच पुणे पोलिसांनी ही या समाधीवरनं संभाजी ब्रिगेडला नोटीस देण्यात आलेली आहे। तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की दोन्ही समाज आता नक्की काय भूमिका घेतात, कारण आता पुन्हा एकदा या समाधीवरनं संभाजी ब्रिगेडनं पुणे पोलिसांकडनं पत्र देण्यात आलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती।